मजेत नक्की मजेत राहा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन मी घेऊन आलेलो आहे। तर लक्षात ठेवा, खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता खाली दिलेला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि जर आवडलं तर नक्की लाईक करा, लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। What is this? I will explain. First you write down this. What is the principle of superposition? Write down there. According to principle of superposition, when a number of loads or forces are acting on a body, comma, the resulting deformation will be the algebraic sum of deformations of individual sections. Next line. While using this principle for an elastic body, comma, which is subjected to a number of direct loads, may be of compressive or tensile at different sections along the length of the body, comma, first the FBD, the free body diagram of individual section is drawn, full stop. Then the deformation of each section is calculated or is obtained, full stop. Then total deformation of the body will be equal to the algebraic sum of deformation of individual sections. Then total deformation of the body will be equal to the algebraic sum of deformations of individual sections. काय सांगणं सांग बघा। प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचं म्हणणं असं आहे, there are bars, okay, the bars are having the various cross sections, varying cross sections like this. वेगवेगळे क्रॉस सेक्शन्स आहेत, त्याचे एरियाज चेंज आहेत, मटेरियल चेंज असू द्या चालेल, पण ह्या आधी आपण पाहिलेला होता तिथं फोर्स सेम होता, हा 10 किलो न्यूटन आणि इकडचा पण 10 किलो न्यूटनच असायचा। पण इथं वेगवेगळ्या सेक्शनला वेगवेगळे जर लोड दिले असतील तर, म्हणजे इथं असा लोड दिलेला आहे, here it has a 20 kilo Newton, so here it has a 10 kilo Newton and here it has a say 25 kilo Newton. असे काहीतरी वेगवेगळे लोड्स असतील तर अशा वेळेला जर तुम्हाला टोटल डिफॉर्मेशन विचारलं तर टोटल डिफॉर्मेशन कसं काढायचं? सो टोटल डिफॉर्मेशन काढण्याकरिता त्यांनी सांगतात वेगवेगळ्या बार्सच्या सेक्शन्स, म्हणजे पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, ह्याचे सेक्शन्स करा असे, आणि हे सेक्शन्स केल्यानंतर पहिल्याचं डिफॉर्मेशन काढा, त्यानंतर दुसऱ्याचं काढा आणि त्यानंतर तिसऱ्याचं काढा. दॅट इज P1L1 बाय A1 E1, P2L2 बाय A2 E2. आता फक्त P नाही, इथं P1 P2 P3 असं येणार आहे, परत P3L3 डिवाइडेड बाय A3 E3 आणि लास्ट टोटल डिफॉर्मेशन इज द ऑल डिफॉर्मेशन. सगळ्या अल्जेब्रिक सगळ्या जे आहे डिफॉर्मेशन त्याचं ऍडिशन करायचं, अल्जेब्रिक समेशन करायचं आणि दॅट यू विल गेट द टोटल डिफॉर्मेशन ऑफ दिस बार. आता प्रश्न असा आहे इथं की P1 P2 P3 काय घ्यायचं? मग त्यांनी सांगतात पहिला सेक्शन घ्या, त्याच्या लेफ्टला जे फोर्स ऍक्ट होतात ते दाखवा, राईटला जेवढे ऍक्ट होतात तेवढे सगळे दाखवा,
राईटला 3 फोर्स ऍक्ट होतात, 20 किलो न्यूटन, 10 किलो न्यूटन अँड 25 किलो न्यूटन. आणि ह्याचं समेशन करा, बघा सेम येतंय का. ऍक्च्युली सेम यायला पाहिजे, इकडं 10 तर तिकडं पण 10 यायला पाहिजे, पण मी हे कॅल्क्युलेशन करून केलेलं नाहीये, जस्ट असंच रॅन्डमली केलेलं आहे. बघा मी सांगतो तुम्हाला, हे 20 आहे, हे 20 इकडे गेलं, इथे 0 यायला पाहिजे. एक मिनिट, ह्याला करतो मी 40 इकडे गेलं, 20 इकडं आलं, आणखीन 20 पाठवावं लागतं इकडं. त्याला 20 करतो, म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये असले पाहिजे बॉडी. तर आता बघा, हे 40 आणि हे 20. आता कॅल्क्युलेशन करूया आपण. 40 राईट साईडला चाललंय पॉझिटिव्ह, 10 लेफ्ट साईडला चाललंय मायनस, आणि परत 20 राईट साईडला चाललंय. किती आले, नाही सॉरी, 20 लेफ्ट साईडला चाललंय, इकडे चाललंय. 40 मायनस 10 मायनस 20 किती राहिले, प्लस 10 राहिले. प्लस 10 याचा अर्थ काय, राईट साईडला आहे हे असं. मग आता P1 किती झाला, 10 झाला, असं त्याचं कॅल्क्युलेशन. आता दुसरा फोर्स घ्या, म्हणजे दुसरा सेक्शन घ्या. दुसऱ्या सेक्शन वरती लेफ्ट साईडला येणारे फोर्सेस दाखवा. लेफ्ट साईडला येणारे 2 फोर्सेस आहेत तिथं. पहिला आहे 10 किलो न्यूटन आणि दुसरा आहे 40 किलो न्यूटन. हे दोन्ही येतात, 40 आणि 10. आणि राईट साईडला हे 2 येतात, 10 आणि 20. तर ह्यांचा नेट काढायचा. आता 10 लेफ्टला, 40 राईटला, मायनस 10 प्लस 40 किती आले, प्लस 30 किलो न्यूटन. इकडं मायनस 10 मायनस 20 मायनस 30 असं आलं, 30 म्हणजे P2 काय झाला तर 30 किलो न्यूटन आला. आता नीट लक्ष द्या, वरती P1 आला होता 10, तो कसा आहे, टेन्साईल आहे. P2 किती आला होता, 30, तो कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि थर्ड क्रॉस सेक्शन ह्याच्यावरचे दाखवूया आपण. आता इकडं 3 येतील, 10 40 आणि परत 10 किती होतं, 10 40 10 20 येतं इकडं, 20 किलो न्यूटन लाईक दिस. आणि इकडनं 20 डायरेक्ट असतं. दोन्ही एकमेकाच्या अपोजिट असतात, राईट. अगेन हिअर P3 इज 20 किलो न्यूटन अँड इट इज कॉम्प्रेसिव्ह. मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे, अल्जेब्रिक समेशन करायचंय. मग पॉझिटिव्ह कुठलं घ्यायचं, निगेटिव्ह कुठलं घ्यायचं. स्टार्टिंगला आपण पाहिलं होतं की टेन्साईल स्ट्रेसेस. टेन्साईल स्ट्रेसेस म्हणजे काय, तर आपण पाहिलं होतं की दोन्हीकडनं पुल फोर्सेस स्ट्रेच केलं जातं. मग त्यावेळेला मधली लेंथ काय होते, वाढते, इन्क्रीज होते. क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज होतो, लेंथ इन्क्रीज होते. म्हणून आपण त्याला काय केलं होतं, दॅट टेन्साईल स्ट्रेसेस ऑर दॅट द टेन्साईल स्ट्रेंथ दे आर ऑलवेज टेकन ऍज पॉझिटिव्ह. म्हणून टेन्साईल जिथे येणार आहे तिथं चेंज इन लेंथ जी येईल ती कशी घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. आणि कॉम्प्रेसिव्ह जिथं फोर्स येणार आहे ते निगेटिव्ह घ्यायचे. कॉम्प्रेसिव्ह जिथं फोर्स येणार तिथं निगेटिव्ह घ्यायचं. का, कारण तिथं लेंथ कशी होणार आहे, कमी होणार आहे. मग ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला इथं बघा P2 आणि P3 हे जे 2 आहेत हे दोन्ही कॉम्प्रेसिव्ह आहेत आणि P1 हा टेन्साईल आहे. तर इथं ठेवलं तर तुमचा डेल्टा L1 हा पॉझिटिव्ह यायला पाहिजे, डेल्टा L2 आणि L3 हे कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळे हे दोन्ही निगेटिव्ह यायला पाहिजे. मग इथं जर व्हॅल्यूज ठेवा म्हणलं तर डेल्टा L1 प्लस 10 जी काय व्हॅल्यू आहे असेल ते -2 -3 सो द टोटल एलॉंगेशन इज 5 mm लाईक दिस. असं जे काय आन्सर येईल ते आन्सर आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत ऑन दिस टाइप, दॅट इज द टाइप 3. आणि ह्यालाच म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ओके, असे फोर्सेस दिलेले आहेत. यंग्स मॉड्युलस दिलेला आहे E, दॅट इज 100 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि आता आपल्याला कॅल्क्युलेशन चालू करायचंय. क्वेश्चन विचारलेला आहे, फाइंड द टोटल चेंज इन लेंथ ऑफ द बार. फाइंड द टोटल चेंज इन लेंथ दॅट इज डेल्टा L किती येईल ह्या बार करिता, असा क्वेश्चन आहे. आता आपल्याला हा कॅल्क्युलेशन आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. ह्या बारला मी पहिल्यांदा इथे ह्या कॉर्नर पासून नाव देतो, ह्याला नाव देतो E, ह्या कॉर्नरला B, ह्या कॉर्नरला C आणि ह्या कॉर्नरला D. म्हणजे थोडक्यात काय झालं, तुमचा AB पार्ट जो आहे तो फर्स्ट, BC पार्ट जो आहे तो सेकंड आणि CD पार्ट जो आहे दॅट इज युअर थर्ड पार्ट.
बर, हे पार्ट आपण करून घेतले. मग टोटल चेंज इन लेंथ काढण्याकरिता आताच आपण पाहिलं की एकेका ह्याच्यातली चेंज इन लेंथ काढणं आपल्याला फार गरजेचं आहे. मग त्याकरिता एकेका सेक्शन वरती, एकेका पर्टिक्युलरली त्या पार्ट वरती किती फोर्सेस येत आहेत हे कॅल्क्युलेट करावे लागतील. कसं कॅल्क्युलेट करायचं? So we'll consider now one by one. We will draw the free body diagram of the first section, then second, and then third, and then if it is fourth. So इथे तीनच आहेत. पहिल्याचं सेक्शन इथे मी ड्रॉ करतो असा. ठीक आहे. दिस इज एक मिनिट हा. क्रॉस सेक्शनल एरिया काही दिलेत का? सर्वांचा क्रॉस सेक्शनल एरिया दे हॅव गिवन इन द प्रॉब्लेम दॅट इज 1000 mm स्क्वेअर. सो इट वॉज कॉन्स्टंट क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे. मग आता आपण फोर्सेस दाखवूया. मी फोर्सेस दाखवतो. हा आहे ए बी, द फर्स्ट क्रॉस सेक्शन विच वी हॅव कन्सिडर्ड. त्याच्या लेफ्ट साइडला इकडे आहे 50 किलो न्यूटन. राईट साइडला असा अपोजिट मध्ये 50 यायला पाहिजे. तो कॅल्क्युलेट करून पाहायचा किती येतो. 80 राईटला चाललाय, त्यानंतर 20 लेफ्टला चाललाय आणि 10 लेफ्टला चाललाय. किती होतंय बघा. 80 राईट, 20 लेफ्ट, 10 लेफ्ट. किती झालं? प्लस 80 मायनस 20 मायनस 10 म्हणजे 80 मायनस 30 दॅट कम्स ॲज प्लस 50. प्लस म्हणजे राईट साइडला 50 किलो न्यूटन. म्हणजे याचा अर्थ तुमचा काय आला? P1 पहिला फोर्स P1 किती आला? 50 किलो न्यूटन. आणि कसा आला तो? टेन्साईल. इट इज अवे फ्रॉम दिस AB, असा बाहेर चाललाय. सो दॅट वी आर गोइंग टू टेक इट ॲज दी टेन्साईल. बर, हा झाला फर्स्ट पार्ट. आता सेकंड पार्ट घ्या. आता सेकंड पोर्शन कोणता आहे तुमचा? सेकंड पोर्शन आहे BC. BC वरती लेफ्ट साइडचे फोर्सेस दाखवा. 50 किलो न्यूटन बाहेर चाललाय आणि 80 किलो न्यूटन इकडे राईटला चाललाय. मग याचा नेट किती येतो सांगा? 50 लेफ्ट, 80 राईट, मायनस 50 प्लस 80. दिस विल कम्स ॲज प्लस 30. इकडं मायनस 20 मायनस 10 दोन्ही इकडेच आहेत. म्हणजेच किती आलं? मायनस 30. दॅट इज टुवर्ड्स लेफ्ट. बघा, म्हणजेच तुमचा P2 फोर्स आला. P2 फोर्स किती आला? 30 किलो न्यूटन आला. आणि तो कसा आलेला आहे? कॉम्प्रेसिव्ह. राईट. बर, आता थर्ड पार्ट घेऊ. आता थर्ड पार्ट कोणता आहे? डायग्राम मध्ये पहा वर CD थर्ड पार्ट आहे. यावर येणारे फोर्सेस 50 किलो न्यूटन, त्यानंतर 80 किलो न्यूटन आणि 20 किलो न्यूटन ऑन द लेफ्ट हँड साइड. आणि राईटला येणारा फक्त 10 किलो न्यूटन. मग बघूया इकडनं सुद्धा कॉम्प्रेसिव्ह 10 येतो का? मायनस 50 प्लस 80 दॅट कम्स ॲज प्लस 30 मायनस 20 प्लस 30 मायनस 20 दॅट कम्स ॲज प्लस 10 म्हणजे राईट साइडला आला. दॅट इज 10 किलो न्यूटन. सो तुमचा P3 झाला. दॅट इज 10 किलो न्यूटन and it will comes as again compressive. P1 tensile 50 किलो न्यूटन, P2 compressive, P3 compressive. So we'll go for the change in length. पहिल्याची चेंज इन लेंथ काढा. डेल्टा L1 टेन्साईल असला की फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचा, लक्षात ठेवा. इन द चेंज इन लेंथ. बाकी स्ट्रेसेस साठी वगैरे काही गरज नाही, फक्त चेंज इन लेंथ करिता. दिस इज 50 किंवा फॉर्म्युला लिहितो आधी मी असं करण्यापेक्षा. दॅट इज P1 L1 डिवायडेड बाय A1 E1.
ए आणि ई हे सेम आहे, इथं चेंज नाहीये. ए आणि ई हे सेम आहे, फक्त लेंथ वेगवेगळे आहेत. मग इथं वाटलं तर मी लेंथचं कन्व्हर्जन सुद्धा करून घेतो. L1 इज 0.6 मीटर म्हणजे किती mm हो? 1 mm इज इक्वल टू 10⁻³ मीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻³ mm. लक्षात ठेवा. 0.6 मल्टिप्लाइड बाय 1000 करा म्हणजे 10⁻³ किती येतं? 600 mm. त्यानंतर L2 आहे 1 मीटर, मग 1 × 10⁻³ म्हणजेच किती? 1000 mm. गुड. आणि L3 1.2 मीटर म्हणजेच 1200 mm. अशा पद्धतीने लेन्सचं कन्व्हर्जन करून घेतलं. आता इथं व्हॅल्यूज पुट करूया आणि डेल्टा L1 L2 L3 काढू आणि मग टोटल चेंज इन लेन्थ काढू. मग सांगा फर्स्ट P1 आहे प्लस, कारण टेन्साईल आहे, इंटू 10⁻³ 50 किलो न्यूटन इंटू L1 इज 600 होल डिवायडेड बाय एरिया इज 1000 इंटू, आता सर्वात महत्वाचं इथं आपल्या इथं कन्व्हर्जन राहिलेलं आहे, दॅट इज ई. बरं, ईचं कन्व्हर्जन करून घेऊ आपण. ऍक्च्युली वरच करायला पाहिजे होतं, बट लेट इट बी. किती येईल सांगा? न्यूटन पर mm² करायचंय. मी इथं करतो 100 गिगा न्यूटन पर मीटर² आहे. सांगा कसं येणार? 100 इंटू 10⁻⁹ न्यूटन होल डिवायडेड बाय मीटरचं mm मध्ये, सो प्लस 10⁻³ mm, पण याचा स्क्वेअर आहे म्हणजे ह्याचा पण स्क्वेअर झाला. हे झालं 10⁻⁶. 10⁻⁶ वर गेलं ते झालं 10⁻⁻⁶. 10⁻⁻⁶ इंटू 10⁻⁻9 म्हणजे किती झालं? 10⁻³ म्हणजेच ई किती आलं माझं? 100 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². लक्षात ठेवा. ठीक आहे. लेट इट बी 100 इंटू 10⁻³ 100 एरिया 1000 आहे, सॉरी 100 इंटू 10⁻³ एरिया इज 1000. सांगा आन्सर किती आलं? डेल्टा L1 कॅल्क्युलेट करा. 10⁻³ 10⁻³ कॅन्सल झालं. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, 1 कटलं, 1 कटलं, 6 पंचे 30, 30 डिवायडेड बाय 100 दॅट इज 0.3 mm. बरोबर आहे का बघा? इज इट करेक्ट? yes Okay. So 0.3 mm. So this we got. मग आता ह्याला ब्रॅकेट मध्ये लिहायला विसरायचं नाही. टेन्साईल असल्यामुळे हे काय असणार आहे? एलॉंगेशन. बर, आता सेकंड पार्ट, डेल्टा L2 दॅट इज P2 L2 डिवायडेड बाय E. सांगा आता P2 कसं आहे? कॉम्प्रेसिव्ह आहे. सो -30 इंटू 10⁻³ इंटू लेंथ इज 1000 डिवायडेड बाय 1000 इंटू 100 इंटू 10⁻³ करा. किती आलं सांगा? 10⁻³ 10⁻³ कटलं, 1000 1000 कटलं, 1 शून्य कटलं. आय थिंक दिस ऑल्सो कम्स एज -0.3. बरोबर आहे का? डेल्टा L2 -0.3 mm. बरोबर आहे का बघा?
आलंय का आन्सर? Yes, sir. Here I am having the combined answer. Let it be. आलं? ह्याला काय करायचं? मायनस साइन काढायचं. मायनस साइन इंडिकेट दॅट इट इज इन दी कॉम्प्रेशन, एलॉंगेशन आणि कॉम्प्रेशन, किंवा त्याला म्हणू आपण कॉन्ट्रॅक्शन, कमी होणे. मग डेल्टा L2 डबल लिहायचं. दॅट विल बी 0.3 mm आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता डेल्टा L3 सांगा. डेल्टा L3 इज इक्वल टू P3L3 डिवाइडेड बाय E. हा 10 into 10 raised to 3. This is minus because compressive into L3 is 1200 divided by 1000 into 100 into 10 raised to 3. सांगा किती आलं? 10 raised to 3 10 raised to 3 कटले. हे दोन शून्य कटले. 120 divided by 1000. So that will comes as minus 0.12. बरोबर आहे का बघा? डेल्टा L3 minus 0.12 mm. Minus sign indicate that your delta L3 is 0.12 mm and it is in contraction. ठीक आहे, समजलंय? डेल्टा L1, डेल्टा L2, डेल्टा L3 कसं आलं? आता टोटल चेंज इन लेंथ विचारलेली आहे. सो टोटल चेंज इन लेंथ दॅट इज डेल्टा L, दॅट इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. आणि आता कॅल्क्युलेशन करू. डेल्टा L इज इक्वल टू एलॉंगेशन पॉझिटिव्ह, सो दॅट इज प्लस 0.3. नेक्स्ट कॉम्प्रेशन कॉन्ट्रॅक्शन दॅट इज मायनस 0.3 आणि लास्ट डेल्टा L3 that is minus 0.12. So answer comes as minus 0.12 mm. Minus sign indicate that the delta L is equal to 0.12 mm. पण कसं असेल हे? कॉन्ट्रॅक्शन. लक्षात ठेवायचं. and this is your total change in length. कळालं का? प्रॉब्लेम समजला का? काही सिंगल डिफिकल्टी असेल तर विचारा. रीड करा प्रॉब्लेम थोडं लाऊडली, कोणतर सर्वांना ऐकू येईल. A member ABCD is subjected to point codes P1, P2, P3 and P4 as shown in the figure. Calculate Yes. the force P necessary for equilibrium if P1 is equal to 10 kilonewton, P3 is equal to 40 kilonewton and P4 is equal to 16 kilonewton. Take E is equal to 2.05 into 10 to the power 5 Newton per mm square. Determine the total elongation for the member. ओके, थँक्यू. बघा काय सांगितलेलं आहे. एक मेंबर ABCD असा मेंबर आहे आणि हा मेंबर 4 फोर्सेसला सब्जेक्टेड केलेला आहे. P1, P2, P3, P4 असे 4 फोर्सेस आहेत, जसे फिगर मध्ये दाखवलेले आहेत त्या पद्धतीने. ठीक आहे. आणि त्याने दिलेलं आहे की त्याने विचारलंय की P2 फोर्स किती असेल इक्विलिब्रियम मध्ये मेंटेन करण्याकरिता. ह्या सर्व मेंबरना जर इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचं असेल तर इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्याकरिता P2 फोर्स किती असेल? जेव्हा आस्क्ड P2 when P1 is 10 kilonewton, P2 द्यावा आस्क्ड P3 is 40 kilonewton and P4 is how much? 16 kilonewton. And also they have given E that is 2.05 into 10 raised to 5 Newton per mm square. And also they said
what is the total elongation of the member, means what is the total change in length they have asked. बर, पहा सगळ्यात पहिल्यांदा विचारलेलं आहे की P2 फोर्स किती असेल. हे दिलेलं आहे P1, P2, P3, P4. टू मेंटेन द इक्विलिब्रियम व्हॉट इज P2 फोर्स. मग P2 फोर्स हे सगळे फोर्सेस कसे आहेत, हॉरिझॉन्टल आहेत. म्हणजे सगळे फोर्सेस हॉरिझॉन्टल आहेत म्हणल्यानंतर आपल्याला इक्विलिब्रियम जर मेंटेन करायचं असेल तर त्याकरिता सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागतं, समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0 आणि त्यानुसार ते कॅल्क्युलेट करता येतं. बरं, त्याआधी काय करतो, इथं डायग्राम मध्ये लेंथ आणि वरती डायमीटर्स दिलेले आहेत. सो लेंथ पहिल्यांदा लिहून घेतो मी इथं L1, मी ह्याला नाव देतो फर्स्ट पार्ट, AB ला, BC ला दुसरा पार्ट असं नाव द्यायचं आपण, आणि CD ला तिसरा पार्ट नाव द्यायचं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, लाईक दिस. सो फर्स्ट पार्ट दॅट इज लेंथ इज 1000 mm, second part length is 600 mm, third part length is 800 mm. आता diameters D1 that is 25 mm, त्यानंतर D2 50 mm आणि D3 30 mm. diameters झाले की लगेच एरिया काढून घ्यायचे. A1 pi/4 into 25 square, A2 pi/4 into 50 square, त्यानंतर A3 pi/4 into D3 that is 30 square. सांगा A1 किती आला, त्यानंतर A2 किती आला आणि त्यानंतर A3 किती आला, mm square mm square mm square. सांगा. मग आपण P2 काढूया. 490.93. 490.93 बरोबर आहे. Yes, I'm having 156.25 पाय असा आन्सर आहे. सो मल्टिप्लाइड बाय पाय करून बघा, एवढंच येते का बघा. ठीक आहे, तुम्ही सांगताय त्यानुसार घेतो मी व्हॅल्यूज. हा, इकडचं सांगा. pi/4 into 50 square 1963.49. 1963.5. बर, 49. okay, that is 5, we can take it as 5. ha, pi/4 into 30 square 706.8. 706.85. 85. बर. सो दिस इज युअर A1 A2 A3 एरियाज कॅल्क्युलेट करून झाले. आता ही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्याकरिता, ही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्याकरिता P2 फोर्स किती असेल असं विचारलेलं आहे त्याने. म्हणजेच इथं काय करावं लागेल आपल्याला, समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0, हॉरिझॉन्टल फोर्सेसचं समेशन दॅट इज इक्वल टू 0, राईटवर्ड फोर्स विल टेक इट एज पॉझिटिव्ह. आणि मग ह्याकरिता बघा एक एक फोर्सेस घेऊ. P1 कुणीकडे चाललाय, लेफ्टला, किती आहे -10. P2 कुणीकडे चाललाय, राईटला, P2 माहिती नाही आपल्याला, विचारलाय P2. P3 कुणीकडे चाललाय, लेफ्टला, किती आलं -40. P4 कुणीकडे चाललाय, राईटला, किती आहे +16, दॅट इज इक्वल टू 0. कॅल्क्युलेट P2 फ्रॉम दिस, किती आलं -40 -10 दॅट इज -50. 50 ला तिकडे हाकलं, +50 झालं, परत 16 तिकडे पाठवलं, दॅट इज -16. सो 50 - 16 that will comes as 34 kilonewton. Answer comes as +34. So what they have given, it is acting towards the right side is correct. म्हणजे त्यांनी दिलेली डायरेक्शन करेक्ट आहे. आपण त्यांनी दिलेल्या डायरेक्शन नुसारच कॅल्क्युलेट केलेलं आहे.
जर निगेटिव्ह आला असतं तर त्यांनी दिलेली डायरेक्शन उलटी करावी लागली असते आपल्याला. बर, P1, P2, P3, P4, L1, L2, L3, D1, D2, D3, A1, A3 सगळं काढलेलं आहे. A2, A3 सगळं काढलेलं. आता चेंज इन लेंथ फॉर फर्स्ट पार्ट, चेंज इन लेंथ फॉर सेकंड पार्ट आणि चेंज इन लेंथ फॉर थर्ड पार्ट हे कॅल्क्युलेट करायचंय. पण त्याच्या आधी मी P1 म्हणजे माझा नेमका कोणता फोर्स घ्यायचा. आता त्यांनी दिलेला P1 हा माझा P1 नाहीये. म्हणजे काय सांगतो तुम्हाला, मला फ्री बॉडी डायग्राम्स ड्रॉ करावे लागतील. पहिला फोर्स किती येईल? यस सांगू शकते कुणी? कॅल्क्युलेशन्स करा. फर्स्ट पार्ट घेतो मी AB, त्यावरती येणारे फोर्सेस दाखवतो. इकडे येणारा P1 म्हणजेच किती आहे? 10 किलो न्यूटन आहे. तर इकडचे बाकीचे P2 34, P3 40 आणि P4 16 किती येते सांगा? -34 सॉरी +34 -40 +16 34 +16 50 50 -40 दॅट विल कम्स एज -10 म्हणजे लेफ्ट साइड 10 दोन्हीकडे 10 आलं. म्हणजे आता तुम्ही जो P1 फोर्स तुमचा जो कॅल्क्युलेशन मधला फर्स्ट फोर्स जो घेणार आहे दॅट इज 10. आता मी इथं डबल P1 लिहित नाही, नाहीतर अननेसेसरीली कन्फ्युजन होतील. सो आपण फक्त लक्षात ठेवू देतो की पहिल्या पार्ट करता येणारा फोर्स आहे 10 किलो न्यूटन. आता दुसरा पार्ट, इकडं आहे 10 किलो न्यूटन, त्यानंतर 34 किलो न्यूटन. 10 आणि 34 ह्या दोघांचं कॉम्बिनेशन -10 + 34 किती झाले? +24 किलो न्यूटन. दिस विल बी हियर. इकडनं बघू, इकडं आहे -40 लेफ्टला आणि +16 सो दॅट विल कम्स एज -24. म्हणजे हे 24 किलो न्यूटन कसं आला? आता कॉम्प्रेसिव्ह दॅट इज द सेकंड फोर्स जो आपण डेल्टा L2 साठी यूज करणार आहे. आणि आता थर्ड पार्ट इकडं 10 त्यानंतर 34 आणि 40 किती होतोय? -10 -40 -50 +34 दिस विल कम्स एज -16 येते वाटतं. आय थिंक -16 असं आउटसाइड इकडं -16 आणि इकडे येणार आहे 16 फक्त T4. म्हणजे थर्ड फोर्स आला 16 आणि दॅट इज 10 साइड. मग आता त्यानुसार डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा. डेल्टा L किंवा डेल्टा L1 डेल्टा L2 डेल्टा L3 काढा, परत डेल्टा L काढा. मग डेल्टा L1 काढतो मी पहिल्यांदा. डेल्टा L1 इज इक्वल टू, आता P1 L1 बाय A1 E1 आहे. पण P1 म्हणजे इथलं P1 नाही, ह्यात आलेलं P1 म्हणजे पहिला फोर्स कोणता आहे तो? दॅट कम्स एज 10. कसा आहे तो बघा. सॉरी एक मिनिट, इथं काय गडबड झाली का आपली? 10 इकडं आहे, 34 16 हा हे अपोजिट बाहेर जातं इकडं. दॅट इज 10 इज ऑल्सो आउटसाइड. हा 10 साइड. सो +10 इंटू 10⁻³ इंटू त्याची लेंथ किती आहे? 1000 डिवायडेड बाय त्याचा एरिया किती आहे? 490.93 इंटू हा ई किती आहे? 2.05 इंटू 10⁻⁵. दॅट इज युअर डेल्टा L1. कॅल्क्युलेट द डेल्टा L1 किती आलं सांगा. त्यानंतर डेल्टा L2. आता दुसरा फोर्स 24 किलो न्यूटन कसा आहे? कॉम्प्रेसिव्ह आहे. सो -24 इंटू 10⁻³ इंटू लेंथ 600 डिवायडेड बाय एरिया आहे 1963.5 इंटू 2.05
into 10 raised to 5. Calculate this. त्यानंतर delta L3 किती येते -16 नाही +16 that is tensile into 10 raised to 3 into the length is 800, check there, divided by area is 706.85 into 2.05 into 10 raised to 5. What is your delta L3? Calculate delta L1, delta L2, delta L3. सांगा आन्सर किती किती आलेले. दिसतंय सर्वांना क्लिअरली? येस, डेल्टा L1 किती आलं सांगा? 10 into 10 raised to 3 into 1000 divided by 490.93 into 2.05 into 10 raised to 5. बोला. 9.5 into 10 raised to -5. प्लीज पार्डन. 9.95 into 10 raised to -5. करेक्ट आहे. बाकीच्यांचं आलं तेवढंच प्लस 9.95 into 10 raised to -5. बघा तुम्ही सांगताय त्या पद्धतीने मी लिहितोय, मला माझ्याकडे आन्सर्स नाहीये त्याचे, तुम्ही कॅल्क्युलेट करताय. हा, दुसरं करा, दुसऱ्याचा आन्सर सांगा. डेल्टा L2 24 into 10 raised to 3 into 600 divided by 1963.5 into 2.05 into 10 raised to 5. फास्ट कॅल्क्युलेशन्स केले पाहिजेत सर्वांनी, एवढा वेळ लागला नाही पाहिजे. एक्झाम मध्ये तुम्हाला एवढा टाइम दिला जाणार नाही. सांगा डेल्टा L2. आहेत का प्रेझेंट सर्वजण? कॅल्क्युलेशन करता ना? डेल्टा L1 माझं वेगळं आलंय. तर माझं पण वेगळं आलंय. माझं पण किती वेगळं आहे डेल्टा L1? 0.099. 0.099. ओके, आणखीन बाकी दुसऱ्यांचं? आणि सर पॉवर तसाच ठेवल्यानंतर 9.963. 9.936 936 into 10 raised to -5. नाही -2. -2. एक मिनिट, परत एकदा आन्सर सांगा. डेल्टा L1 हा 9.936 into 10 to the power -2. -2. बर, ठीक आहे, जे काय असेल ते. डेल्टा L2 सांगा. कॅल्क्युलेशन तुम्ही करताय, कॅल्सी तुमच्याकडे आहे. सांगा, माझ्याकडे कॅल्सी नाहीये, तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहात. सांगा फास्ट. व्हॉट इज डेल्टा L2? चुकू द्या, टोटल आन्सर आपण टॅली करू. माझ्याकडे टोटल आन्सर आहे फायनल डेल्टा L2. बघूया आपण कुठं चुकले नंतर. सांगा. 0.035. 0.035 इंटू नाही तेवढंच. बर, 0.035 mm, that is minus because the compressive force is there, so the contraction is there. Delta L3 0.088. 0.088
088 हम्म. प्लस 0.088 mm. बर, तुम्ही सर्वांनी आता हे कॅल्क्युलेशन केलेले आहेत. बघूया आपण, चेक करूया करेक्ट आले का. टोटल चेंज इन लेंथ काढा आता. डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. डेल्टा L1 किती आहे? 9.936 इंटू 10⁻² मायनस 0.035 प्लस 0.088. करा कॅल्क्युलेशन. आणि डेल्टा एल किती आलं सांगा मला. मी आन्सर सांगतो माझ्याकडं, तुम्ही सांगा. सांगा. डेल्टा एल 0.152. राईट. पॉझिटिव्ह निगेटिव्ह? Positive. सो इट इज पॉझिटिव्ह 0.152 mm. पॉझिटिव्ह म्हणजे काय असतं हे? एलॉंगेशन. निगेटिव्ह वाला असतं तर कॉन्ट्रॅक्शन म्हणला. समजलंय? कळालंय? समजला का प्रॉब्लेम? इथं बऱ्याच जणांचा कन्फ्युजन होतं की P1, P2, P3, P4 दिलेले आहेत. मग काय करतात, इकडे खाली डेल्टा L1, डेल्टा L2, डेल्टा L3 साठी P1, P2, P3 तेच घेतात. पण तसं गडबड करायची नाही. डेल्टा L1, डेल्टा L2, डेल्टा L3 साठी असे कॅल्क्युलेट करावे लागतात फोर्सेस, आणि मग तेच इथं ठेवायचे आहेत. हे लक्षात ठेवा. हे सेपरेट सेपरेट करण्यापेक्षा क्लबली इथं ठेवून काढू शकतात. पण मी मागे सांगितलं होतं की आपण आजची चपाती खात नाही, एक एक घास करून खातो. तत्कोर आखी तोंडात टाकत नाही. त्यामुळं एक एक टप्प्याटप्प्याने कॅल्क्युलेशन करतच पुढे जायचं. ठीक आहे? समजलाय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नंबर 17. A steel bar ABCD of cross-sectional area 500 mm square is acting upon forces as shown in the figure. Neglecting effect of self-weight of the bars, find the change in length of bar AD. Okay. Thank you. सो एक स्टील बार किंवा एक बार दिलेला आहे, जो स्टीलचा आहे असं त्यांनी सांगतायत. तर त्याकरिता आपल्याला असा बार दिलेला आहे जो की टॉप एंडला फिक्स्ड आहे. ठीक आहे? मग ह्याकरिता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, इथं कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला. This type of bars they have given, आणि टोटल चेंज इन लेंथ ऑफ दिस बार दॅट इज A to D हा त्याने विचारलेला आहे. आणि क्रॉस सेक्शनल एरिया आय थिंक सर्वांसाठी सेम दिलेला आहे, दॅट इज 5000 mm स्क्वेअर. क्रॉस सेक्शनल एरिया they have given that is 5000 mm square. 500 sir. 500 आहे का? सॉरी, 500 mm square. So neglecting the self weight, what they have asked to find the total change in length. डेल्टा एल विचारलेला आहे, काढूया. त्याकरिता आपल्याला आता उलट कॅल्क्युलेशन करत जावं लागेल. पहिला पार्ट CD घ्यावा लागेल, दुसरा BC आणि तिसरा AB, किंवा पहिला AB दुसरा BC तिसरा CD घ्या, कसंही चालेल. ठीक आहे? बघू, करूया आपण कॅल्क्युलेशन करूया. त्याआधी मला सांगा, ए वरती वरच्या साईडला फोर्स किती येईल? L1 1000 mm. I will take the AB as first. L2 500 mm and L3 250 mm. Yes, please. नाही येते? हे बघा, हा पहिला पार्ट आहे तुमचा असा. दिस इज युअर A B. हा पहिला पार्ट. आतापर्यंत आडवे होते बार, आता उभा बार आहे.
वरचा पार्ट फिक्स्ड आहे, म्हणजे खाली जेवढे फोर्सेस आहेत त्याच्या अपोजिट येणार आहे इक्विलिब्रियम करिता. इकडे 10 किलो न्यूटन आहे, त्याच्यासोबत सोबतच 15 किलो न्यूटन सुद्धा आहे, आणि त्याच्यासोबत सोबतच 20 सुद्धा आहे. हे सगळे खाली चाललेत. म्हणजे ह्या तीन इथं जर कॉम्बिनेशन काढलं तर किती येतं? 10, 15, 20 किती होतं? दॅट विल कम्स ॲज 45 किलो न्यूटन. 45 किलो न्यूटन डाऊनवर्ड चाललंय, ह्याचा अर्थ इथं काय होणार आहे? 45 किलो न्यूटन अपवर्ड येणार आहे. दॅट इज युअर द फर्स्ट फोर्स P1, पहिल्या पार्ट वरती येणारा फोर्स. आता दुसरा पार्ट लक्षात ठेवा, इथं वर किती फोर्स आला? 45. ओके, नाउ वी विल गो फॉर द नेक्स्ट पार्ट, that is BC. This is the second part. फोर्सेस दाखवा. सगळ्यात वरच्या साईडला आहे 45 अपवर्ड, त्यानंतर 10 डाऊनवर्ड, त्यानंतर खाली 15 डाऊनवर्ड आणि 20 डाऊनवर्ड. यांचा नेट किती? यांचा येतो 35 अपवर्ड, तर इथे येतो 35 डाऊनवर्ड. चेक करा. नेक्स्ट आहे CD. थोडं खाली घेतो. CD थर्ड पार्ट आहे. सगळ्यात खाली फक्त 20 किलो न्यूटन येणार. वर तीन फोर्सेस आहेत, 45, 10 आणि 15. 45 किलो न्यूटन, 10 किलो न्यूटन डाऊनवर्ड आणि 15 किलो न्यूटन डाऊनवर्ड. सांगा ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन किती होतं? 20 येतं का बघा. 45 मायनस 25, दॅट विल कम्स एज 20 आणि दॅट इज अपवर्ड. म्हणजे माझे फोर्सेस कॅल्क्युलेशन करून झाले. पहिला फोर्स आला 45, दुसरा आला 35 आणि तिसरा आला 20. आता ह्यानुसार इथं चेंज इन लेंथ कॅल्क्युलेट करायची. सो फर्स्ट चेंज इन लेंथ डेल्टा L1. बरं एक मिनिट, प्रॉब्लेम मध्ये ई दिलेलं नाहीये तुम्हाला, सो वी विल अज्युम इट, किंवा तुम्ही कॅल्क्युलेशनही करू शकता. E इज इक्वल टू अज्युम ई फॉर स्टील जे असतं हे असतं 2 × 10⁵ न्यूटन पर mm², किंवा 200 गीगापास्कल. ठीक आहे, लेट इट बी. हे ईचं कॅल्क्युलेशन झालं. आता डेल्टा L1 इज इक्वल टू पहिला फोर्स 45 आहे. आता कसं लक्षात करायचं? कॉम्प्रेसिव्ह आहे का टेन्साईल आहे? त्या बार पासून लांब जर फोर्स जात असतील तर त्याला काय म्हणायचं? टेन्साईल. त्या बार कडे जर जात असतील, असं दाबत जर असतील त्याला, तर त्याला काय म्हणायचं? कॉम्प्रेसिव्ह. मग पहिला फोर्स आहे टेन्साईल, दुसरा पण टेन्साईल आहे आणि तिसरा पण टेन्साईल आहे. इथं तिन्हीच्या तिन्ही फोर्सेस कसे आहेत? टेन्साईलच आहेत. ओके, लेट इट बी. देन वी विल गो फॉर द कॅल्क्युलेशन. 45 × 10⁵ into length is 1000 divided by area is 500 into E is 2 × 10⁵. Calculate delta L1. त्यानंतर डेल्टा L2 35 × 10⁵ into the length is 500 divided by area is 500 into 2 × 10⁵. Next, delta L3 20 into 10⁵ into 250 divided by 500 into 2 into 10⁵. सांगा किती आलं? 0.45. 3 कटलं. 0.45 येते डेल्टा L1. 22.5 45 येते. 45 divided by 100, that will come as 0.45, right? 0.45 mm.
पॉझिटिव्ह. हा खालचं 500 500 कटले, इथे 2 राहिले, 3 कटले, 35 17 0.175 का? बरोबर आहे का बघा? हो सर. हो हो. मी तोंडी कॅल्क्युलेशन करतोय, तुमच्याकडे कॅल्सीज आहेत, तुम्ही कॅल्सी मध्ये करा. 1 2 4 1 4 4 25 2 0.05 बरोबर आहे? येस, इज दिस इज ऑल्सो करेक्ट? हे करेक्ट आहे का? हो सर. हा सांगा मग, टोटल चेंज इन लेंथ किती आली? 0.675 mm. राईट, गुड. 0.675 mm पॉझिटिव्ह आलेला आहे. ह्याचा अर्थ कसा आहे? एलॉंगेशन आहे, कारण सगळे टेन्साइल फोर्सेस आहेत. समजलंय? आवडला तर नक्की लाईक करा, लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.